शिवसेनेच्या महिला देखील मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। मोर्चा हा सत्याचा मोर्चा म्हणून विरोधकांनी हा आझाद मैदानाच्या बाजूला जे फॅशन स्ट्रीट आहे तिथून तो मोर्चा सुरू केलेला आहे। महिलांशी आपण बोलणार आहोत, विशेष करून शिवसेनेच्या ज्या वाघिणी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय नाव आपलं? विनयना विलास सावंत, चेंबूर विधानसभा संघटक। अच्छा, काय मोर्चा आहे? मोर्चासाठी आलाय तुम्ही? चोर लोकांच्या विरोधात आम्ही मोर्चा आहे हा आजचा। चोरी म्हणजे अशी तर पैशाची चोरी करतात, पण मताची पण चोरी करणारे, हे स्वतःचा बिझनेस करणारे, सत्तेसाठी लाचार, मजबूर आणि सत्तेसाठी काही करू शकतात असं हलकट सरकारचं ह्याचा निषेध आम्ही कायमस्वरूपी करणार आणि ह्याचा निषेध हे हरामखोर आहेत, गादीसाठी काही करू शकतील, सत्तेसाठी काही करू शकते। आम्ही लाचार नाही, आम्ही गद्दार नाही, आम्ही खुद्दार आहोत। आम्ही संघटनेशी एकनिष्ठ राहणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची एकच ब्रँड, अरे कोण आला एकच ब्रँड तुम्ही म्हणताय, परंतु तो ब्रँड संपवण्याचं जे कारस्थान आहे ते सुरू आहे। त्यांना आम्ही आता संपवणार। ते असे चोरून मागून वार करतात, आम्ही समोरून त्यांचा वार करणार। आम्ही असे लपे छुपे नाही आहेत, असेल हिम्मत यावं त्यांनी आणि समोरासमोर बॅलेट पेपरवर मतदान करावं। बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे। हे आम्हाला मशीनचं मतदान नकोय। मशीनच्या मतदानात चोरी करतात, ह्यांना पैशाची लालच, सत्तेची लालच, अजून ह्यांना माणसं फोडायची, सत्ता फोडायची, लोकांना पैसे द्यायचे, आमचे पैसे दे, पब्लिकचा पैशावर यांना माज आलाय। हे खूप आतंक करतायत आणि आतंकाचा शेवट होणारच। जय हिंद, जय महाराष्ट्र। महिला ज्या आहेत शिवसेनेच्या त्या मोठ्या संख्येने इथे आलेल्या आहेत। मतचोरी होते, EVM मधून होते, निवडणूक यादी मतदार यादी जी आहे त्याच्यामधून ही मतचोरी होते। वेगवेगळ्या पद्धतीने विरोधी पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे आणि मोठ्या संख्येने हा मोर्चा होतोय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। वेगवेगळ्या पक्षांचे विरोधी पक्ष जे आहेत ते संपूर्ण विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक हे मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये रस्त्यावर उतरलेला आपल्याला बघायला मिळतोय। कुठून आलात आपण? मुंबईमधून तारदेवमधून वार्ड क्रमांक 214। अच्छा, मोर्चामध्ये आलेला आहात, मतचोरीचे आरोप आहेत, काय सांगाल? मतचोरी म्हणजे एका घरात ज्यांच्या जे मयत आहेत त्यांच्या नावावरती पण वोटिंग केली जाते आणि ही वोटिंग करून मागच्या वेळेला हे भ्रष्टाचारी सरकार हे स्थापन झालेलं आहे आणि हे कुठेतरी भ्रष्टाचारी सरकार हे गेलं पाहिजे आणि एक न्यायाचं सरकार आलं पाहिजे। ह्यासाठी सगळे प्रयत्न चालू आहेत। ते पण उद्धव बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब आणि सर्व महाविकास आघाडी एकत्र येऊन सर्वपक्षीय हा जो मोर्चा निघालाय त्याचाने फक्त कार्यकर्ते नाही तर जनता पण उतरली याच्यामध्ये, तर नक्कीच येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचे प्रतिसाद दिसतील। किती अपेक्षा आहे की निवडणूक आयोग जे आहे ते स्वतःची चूक मान्य करून सुधार करेल यादीमध्ये? निवडणूक आयोग मेन म्हणजे स्वतःची चूक मान्य करत नाही, हे दुर्दैव आहे। त्याच्यासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागतोय। जर निवडणूक आयोगाने स्वतःची चूक मान्य नाहीये, भ्रष्टाचार चालू आहे, कोणाला न्याय नाहीये, आज या मुंबईमध्ये डॉक्टर लोकांचा मृत्यू होतोय, दिवसाढवळ्या हे होतंय, मर्डर होतंय, हे काय राजकारण आहे? अरे तुम्ही माणूस आहात, दिवसाढवळ्या मर्डर होत आहेत, पुण्यामध्ये चालतात दिवसाढवळ्या मर्डर चालले आहेत। हे सरकार आहे ना नक्कीच गेलं पाहिजे, गेल्या वेळेलाच गेलं असतं, पण ह्यांनी मतचोरीच्या आधारावरती सरकार स्थापन केलंय आणि कुठेतरी ह्या मोर्चाचा इम्पॅक्ट नक्कीच चांगला असेल। वोट चोरी ही जी चालू आहे ना ही यासाठी आहे की आमचं मुंबई जी आमची जान आहे, जो महाराष्ट्र आहे हा विकण्यासाठी, खास विकण्यासाठी हा पर्टिक्युलर मोदी सरकार, हा मोदी सरकार एकटा सांगतो, हा मोदी सरकार ऍक्च्युली भारत सरकार असायला पाहिजे। तर भारत सरकारच्या ऐवजी फक्त मोदी सरकार म्हणून निरवतोय, कारण का त्याला पूर्ण महाराष्ट्र आमचा गिळंकृत करायचा आहे। मराठी माणूस हा
पूर्ण सहनशील आहे आणि त्याचा हा मोदी सरकार फायदा घेतोय आणि यासाठी हे आम्ही होऊ देणार नाही आणि म्हणूनच आम्ही पूर्ण सगळे रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि हे जे वोट चोरी करून गद्दार माणसं आहेत त्या सगळ्यांना घेऊन बरोबर आहे की बाकीचे जे आहेत म्हणजे उदाहरणार्थ फक्त भाजपा एकटा येऊ शकत नव्हतं आणि यासाठी त्यांनी बाकीच्या मित्रपक्ष जे त्यांचे अपोजिशन होते त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी सरकार स्थापन केले हे कशासाठी फक्त महाराष्ट्राला गिळंकृत करण्यासाठी परंतु आपला हा मराठी माणूस हा जो एकवटलाय तो अजिबात हे होऊ देणार नाही. धन्यवाद.